गोंदिया जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या यशस्वी सापळा कारवाईत ग्राम महसूल अधिकारी श्रीमती गायत्री बोरकर वय वर्ष 41 यांना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई अर्जुनी मोरगाव तालुक्यात पार पडली। प्राप्त माहितीनुसार तक्रारदार वय वर्ष 42 यांचा वीटभट्टी व्यवसाय असून त्यासाठी लागणारी माती विविध शेतकऱ्यांकडून घेतली जाते। अवैध माती उत्खननावर कारवाई न करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे 37,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। यापैकी 10,000 रुपये 12 मार्च रोजी स्वीकारण्यात आले होते, तर उर्वरित रक्कम देण्याबाबत दबाव टाकण्यात येत होता। तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 23 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदवली। त्यानंतर सापळा रचण्यात आला। पडताळणी दरम्यान आरोपीने एकूण 35,000 रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले। सापळा कारवाई दरम्यान आरोपीने पुन्हा 10,000 रुपये स्वीकारताच पथकाने तिला ताब्यात घेतले। आरोपीच्या अंगझडतीत लाच रक्कम जप्त करण्यात आली असून तिच्याकडील रिअलमी कंपनीचा मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आला आहे। घरझडतीची प्रक्रिया सुरू असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। महिला आरोपी असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तिला 24 मार्च रोजी सकाळी 7 वाजता पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत उगले व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली। दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तत्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे।